अध्याय 6 मराठी भावार्थ गोकर्ण महाबळेश्वराची कथा. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला, महाराज श्रीपाद श्रीवल्लभांनी कोणत्या उद्देशाने तीर्थयात्रा केली ते गोकर्ण क्षेत्री का गेले? सिद्ध म्हणाला, शिष्योत्तम दत्तात्रेयांचा श्रीपद अवतार भक्तांना उपदेश करून त्यांना आध्यात्मिक दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी झाला होता. तीर्थक्षेत्र ही आध्यात्मिक केंद्रच असतात. अशा पवित्र ठिकाणी उपदेश केल्याने व दीक्षा दिल्याने अधिक चांगला प्रभाव पडतो. म्हणून श्रीपद श्रीवल्लभ लोककल्याणार्थ तीर्थयात्रा करीत होते. तीर्थे अनेक असले तरी गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य अत्यंत थोर आहे. तिथे भगवान शंकर आत्मलिंग रूपाने नित्य अधिष्ठित आहेत. ते शिवशक्तीचे एकत्रित पीठ असल्यामुळे जास्त पवित्र आहे. ते जीवाला शिवतत्वाकडे नेणारे अतिप्राचीन स्थान आहे. येथील शिवलिंग महाबळेश्वर नावाने प्रख्यात असून गणपतीने स्वहस्ते त्याची प्रतिष्ठापना केली आहे. ती कथा अशी आहे की काशी ही रावणाची माता. ती शिवपूजन केल्याशिवाय अन्न ग्रहण करीत नसे. एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही, म्हणून तिने वाळूची पिंड तयार करून तिची पूजा केली. ते पाहून रावणाला कमीपणा वाटला. माते, मी तुला शिवासहित कैलास पर्वतच लंकेत आणून देतो, अशी घोर प्रतिज्ञा करून तो कैलासापाशी गेला. आपल्या 20 हातांनी कैलास पर्वत गदागदा हलवू लागला. त्या हादऱ्याने त्रिभुवन डगमगले. पार्वती भयभीत झाली. तेव्हा शंकराने डाव्या हाताने शिखरावर दाब दिला. त्यामुळे रावण पर्वताखाली दडपला गेला. त्याने अंतर्ज्ञाना शंकराची प्रार्थना करून रावण शिवभक्त असल्यामुळे भोळ्या शंकराला दया आली. त्याने डाव्या हाताचा दाब काढून घेताच रावणाची सुटका झाली. जीवदान मिळालेल्या रावणाने आत्यंतिक समर्पित भावनेने आपले मस्तक छेदले. आपल्याच आतड्याची दोरी वळली. ती त्या मस्तकाला जोडून एक तंतुवद्य तयार केले. त्याच साथीने त्यांनी 36 रागरागिण्यांमध्ये सुरावर गायन केले. त्याची भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने वर मागण्यास सांगितले. रावणाने मातेसाठी कैलास पर्वत मागितला. तेव्हा शंकर म्हणाला, माझ्या पूजेसाठी मी तुला माझे आत्मलिंग देतो. ते माझा प्राण आहे. शंकराने त्याला स्वतःचे आत्मलिंग दिले व म्हणाला, हे लंकेत घेऊन जा. याची 3 वर्ष पूजा कर. त्यामुळे तू ईश्वर रूप होशील. मात्र मार्गाने जाताना हे दिव्यलिंग कोठेही भूमीवर ठेवू नकोस. शिवाचे आत्मलिंग प्राप्त झाले म्हणून रावणाला खूप आनंद झाला होता. शंकराला वंदन करून तो लंकेच्या दिशेने निघाला. ही वार्ता नारद आणि इंद्राला सांगताच तो भयभीत झाला. मग नारद ब्रह्मदेवाकडे इंद्रादी सुरगणांनी विष्णूची भेट घेतली व म्हणाले, हे श्रीहरी, शिवाचे आत्मलिंग मिळाल्यामुळे रावण अमर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता तुम्हीच काही उपाय करा, नाहीतर सृष्टीचा नाश अटळ आहे. श्री विष्णूने शंकराला गाठले व म्हणाला, आत्मलिंग देऊन किती वेळ झाला तेव्हा विचारून घेतले. मग नारद आणि गणपतीला बोलवून काय युक्ती करायची ते नीट समजावून सांगितले. त्याप्रमाणे ते दोघे कामगिरीवर रवाना झाले. नारदांनी रावणाला गाठले. शिवाचे आत्मलिंग लाभले म्हणून त्याची खूप प्रशंसा केली. इकडे विष्णूने आपले सुदर्शन चक्र सूर्याकडे सोडून सूर्यास्त आभास निर्माण केला. नारद म्हणले, दशानन,
संध्या न करताच पुढे जाणार काय? ब्राह्मणाने संध्याची वेळ शक्यतो मोडू नये. रावणाचा निरोप घेऊन नारद संध्येसाठी निघून गेला. नारदाचे आचरण पाहून त्याच्या मनात आपणही संध्यावंदन केले पाहिजे, अन्यथा व्रतभंग होईल हा विचार दृढ झाला. तेवढ्यात त्याला एक बट्टू दिसला. तो गणपती होता. हा ब्राह्मण कुमार भोळा दिसतो आहे. संध्या होईपर्यंत हे आत्मलिंग त्याच्याकडे सांभाळायला देऊ, असा विचार करून रावणाने त्याला हाक मारून जवळ बोलविले व त्याला मदत करण्याची विनंती केली. तेव्हा बटू रूपातील गणपती म्हणाले, लंकेश्वर, तुम्ही संध्या करून लवकर परत या. तोपर्यंत मी लिंग सांभाळीन. ते मला पेलवले नाही तर मी तुम्हाला 3 हाक मारीन. तोवर तुम्ही आला नाही तर मात्र मी लिंग खाली ठेवीन. ते मान्य करून रावणाने आत्मलिंग बट्टूच्या हाती दिले व तो संध्येसाठी गेला. बट्टू त्याच्यापासून काही अंतरावर उभा होता. रावण अर्घ्य देत असताना बट्टूने त्याला हाक मारली. रावणाने त्याला हात दाखवून थांबवण्यास सांगितले. मग त्याने थोड्या थोड्या अवधीने पुन्हा 2 हाक मारल्या. गणपतीने स्वतःच्या पित्याचे ते दिव्य आत्मलिंग भूमीवर ठेवले. भूमिस्पर्श होताच ते अगदी घट्ट बसले. देवांनी गणपतीवर आनंदाने पुष्पवृष्टी केली. संध्या आटपून रावण त्वरेने धावला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रावणाने ते लिंग उपटण्यासाठी प्रचंड जोर लावल्यामुळे त्या लिंगाला पीळ पडून तो गायीच्या कानाच्या आकृतीसारखे झाले, पण बाहेर आले नाही. महाबली शिवलिंग रूपाने तेथेच दृढ राहिले. तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात झाले. हताश रावण रिक्त हस्ते लंकेत परतला. शिवाने वास्तव्य केले म्हणून देवही तेथे येऊन राहिले. श्री स्वामी समर्थ.